हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडसा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, शिवलीलामृत ग्रंथाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. या ग्रंथाचं पूर्ण पारायण केलं तर आपल्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होते. पण आपल्याला हे 15 अध्यायाचं पारायण करणं शक्य होत नाही आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये. अशा वेळी काय करायचं? ज्या नित्यपाठाच्या 42 ओव्या आहेत ना, याचं जरी पठण केलं ना सकाळी किंवा संध्याकाळी, तर तुम्हाला याचा लाभ नक्की होतो. मी लहानपणापासून हे करते, मला माहिती आहे, मी याचा लाभ खूप घेतलेला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. सकाळी नाही वेळ मिळाला तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही ह्या 42 ओव्या ऐका किंवा वाचा. तुम्हाला ह्याचा नक्की उपयोग होईल. मी याचा अनुभव गेली अनेक वर्ष घेते आहे. मला असं वाटतं की तुम्ही पण घ्यावा. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल त्याचा संकल्प धरून तुम्ही 21 दिवस हे नक्की करा. सकाळी किंवा संध्याकाळी हे ऐका, तुम्हाला याचा लाभ नक्की होईल. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि सगळ्यांनाच ह्याचा लाभ मिळेल. आणि म्हणूनच मी हे तुमच्यासाठी आज 42 ओव्या घेऊन येते आहे. चला तर मग चालू करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री उमापते नमः. ओम नमो जी शिवा परमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता, हे रंबताता जगद्गुरु. ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंद वनविलासा, माया चक्र चाळक विनाशा, अनंत वेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, मनोजदमना मनमोहना, कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण, तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण, न बाधती कालत्रयी. संकेतत्वा हास्य करुण, भलत्यामिषे घडो शिवस्मरण. न कळित परिस लोहा लागून, झगडता सुवर्ण करीतसे. न कळता प्राशित अमृत, अमर काया होत यथार्थ. औषधाने नता भक्षित, परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा, निज जनतारक आत्मा रामा. चराचर फलांकित कल्पद्रुमा, नामा नामातीता. हिमाचल सुता मनरंजना, स्कंदजनका शपरीध्वजधना. ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा. धराधरेंद्र मानस सरोवरी, तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी. तव पार गुणांसी परोपरी, सर्वदा वर्णिती अम्नाय. न कळे तुझे आदिमध्यावसान, आपणची सर्व करता कारण. कोटे प्रगटसी याचे अनुमान, ठाई न पडे ब्रह्मादिका. जानोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटीसी जगन्निवास. सर्व काळ भक्त कार्यास, स्वांगे उडी घालिसी. सदाशिव ही अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी. तो परम पावन संसारी, होऊन तारी त्रांते. बहुत शास्त्र वक्ते नर, प्रायाचित्तांचे करीती विचार. परी शिवनाम एक पवित्र, सर्व प्रायाचित्ता आगळे. नामाचा महिमा अद्भुत, त्यावरी प्रदोष व्रत आचरत. त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत, सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना, महापाप द्रुमणी कृंतना. मदमत्सर कानन दहना, निरंजना भवहारका. हिमाद्रिजा माता गंगाधरा, सुहास्यवदना कर्पूर गौरा. पद्मनाभमन रंजना त्रिनेत्रा,
त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रैमूर्ते परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदशनेत्रा पशुपते पैफेन गात्रा परमंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुपती अगाध नीती कथलीस जय जय भस्म दुलितांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा वेगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्क ग्राम धिक्काश्रम धिक्क ग्रह पूर उत्तम आणि दान धर्मा धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार जासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळिकाला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचाणना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मबंधना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभनग भेदका सहस्त्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागवंद्या दिनोद्वारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करती पै सूत सांगे शौनकादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शकदुहीन केवळ तयाचे घेता दर्शन तर ती जन तत्काळ ब्राह्मणादी चारवर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अणुमात्र ते अत्यंत जानुनी अपवित्र लेले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ नराहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमाग वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णारदया अब्जमिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदशनयन भार्गव वरद भक्तजीवन अघोर भस्मासूरमर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून
पूर्ण संरक्षी. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय.